वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। चेस नंबर व रजिस्ट्रेशन नंबर मध्ये फेरफार करून वाहने विकणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध गैरकायदेशीर कृतीवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते। वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चोरीस गेलेल्या वाहनांचा व चोरट्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथक गोपनीयरित्या तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विनायक चौगुले यांना माहिती मिळाली की पंकज मोरे राहणार पोर्ले याच्याकडे 2 टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या असून सदर दोन्ही गाड्यांचे रजिस्ट्रेशन व चेसिस नंबरमध्ये फेरफार केला आहे। अशा मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, ओमकार परब, आयुब गडकरी यांच्या पथकाने बुधवार 5 जून रोजी पोर्ले तालुका पन्हाळा येथे जाऊन पंकज तानाजी मोरे राहणार पोर्ले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर याचेकडील टेम्पो ट्रॅव्हलर गाड्यांची व त्याचेकडील कागदपत्रांची खात्री केली असता सदर गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेसिस नंबरमध्ये तफावत आढळून आली। त्याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता त्याने सदर गाड्या या परमिटच्या होत्या व परमिट गाड्यांचे टॅक्सची रक्कम जास्त असते म्हणून बंद स्थितीत असणारे गाड्यांच्या मालकाकडून त्यांच्या गाड्यांचे पेपर विकत घेऊन ते त्याचेकडील चालू स्थितीत असणाऱ्या गाड्यांचे नंबरवर टाकून विकत घेतलेली कागदपत्र दाखवून वाहन चालवित आहे असे निदर्शनास आले। सदर बाबत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले राहणार मोरेवाडी हा प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर येथे एजंट यांच्या मार्फत बंद वाहनांची कागदपत्र संबंधित मालकाकडून कमी किमतीत विकत घेऊन गरजू लोकांना ती कागदपत्रे देऊन त्या कागदपत्रांच्या आधारे त्याच्या ओळखीचे करीम गफूर शेख राहणार गोकुळ शिरगाव व इम्रान मिस्त्री राहणार इचलकरंजी यांच्याकडून त्याच्या पांजरपोळ यादवनगर कोल्हापूर येथील गॅरेजमध्ये गाड्यांच्या चेस नंबरमध्ये फेरफार करीत होते अशी माहिती पुढे आली। सदर माहितीद्वारे अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले व करीम गफूर शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी 4 टेम्पो ट्रॅव्हलर गाड्यांचे नंबरमध्ये फेरफार केल्याची कबुली दिली। अशा एकूण 6 टेम्पो ट्रॅव्हलर वाहनांचे नंबरमध्ये फेरफार केल्याचे निष्पन्न झाले। फेरफार केलेल्या 30 लाख रुपये किमतीच्या एकूण 6 टेम्पो ट्रॅव्हलर ताब्यात घेतल्या। शासनाचा टॅक्स चुकविण्याकरिता गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर व चेस नंबरमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले राहणार कोल्हापूर, करीम गफूर शेख राहणार गोकुळ शिरगाव, पंकज तानाजी मोरे राहणार पोर्ले, रुपेश विलास पवार राहणार कोल्हापूर, विशाल परशुराम चव्हाण राहणार अब्दुल्लाट व संभाजी आनंदा धनगर राहणार वडणगे यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, राजेश राठोड, ओमकार परब, आयुब गडकरी, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।